फुगड्या खेळत, जिम्मा खेळत, हरिपाठ करत, देवाचं नाव घेत आम्ही वारी कंप्लीट करतोय. आम्ही स्वच्छतेची काळजी घेतलेली आहे आणि हायजीनची काळजी घेतलेली आहे, त्यांच्या तब्येतीची काळजी घेतलेली आहे. अविस्मरणीय म्हणजे माझं एक स्वप्न होतं की मी कधीतरी पाऊलवाटाने माऊलीच्या दर्शनाला जावं, पण एक सांगू शकत नाही शब्दात असा तो सोहळा आहे. शेवटचं रिंगण होतं आणि आपण जर पाहिलं तर वारकरी आता मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी आलेले आहेत आणि ते विविध खेळ खेळताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फुगडे असेल, उतुतो असेल, खो खो असेल, या ठिकाणी वाकरीचं जे शेवटचं रिंगण होतं या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. आपल्यासोबत काही महिला आहेत, तर काय सांगाल, कुठून आलात, काय नाव आहे? मी डॉक्टर शुभांगी भागवत. आम्ही जिल्हा वाशिम, तालुका रिसोड. आम्ही वारी करायला आलो आहे. 5 दिवसापासून मी जॉईन झालेली आहे वारीला आणि अतिशय उत्साहाने आमची वारी पार पडते आहे. फुगड्या खेळत, जिम्मा खेळत, हरिपाठ करत, देवाचं नाव घेत आम्ही वारी कंप्लीट करतोय. आता बस माऊलीच्या दर्शनाची इच्छा आहे. किती दिवस चालत आलात तुम्ही? मी 5 दिवसापासून चालते आणि आता बस उद्या आज आम्ही पोहोचणार. डॉक्टर आहात, तर काय येतं काळजी घेतली महिलांची? आम्ही स्वच्छतेची काळजी घेतलेली आहे आणि हायजीनची काळजी घेतलेली आहे, त्यांच्या तब्येतीची काळजी घेतलेली आहे. मेडिसिन सगळ्या अवेलेबल होत्या वगैरे सगळं. कसा काय दिनक्रम कसा असतो वारकरी? सकाळी आम्ही 4ला उठायचो, त्यानंतर 5 वाजेपर्यंत आमची वारी निघायची. 5 ते 6, मग एक तासाला आम्ही गॅप घेत थोडा ब्रेकफास्ट वगैरे करत आम्ही निघायचो आणि एक साधारणतः अंतरानुसार जसं अंतर आहे दिवसाचं 1-2-1.5पर्यंत आम्ही पोहोचायचो. किती महिला आहेत या वारीमध्ये? आपल्या दिंडीमध्ये कमीत कमी 25-30 नाही सॉरी पूर्ण संख्या 500ची आहे. त्यात अर्ध्या तर महिला आहेत आणि अर्धे पुरुष आहेत. खाण्यापिण्याचं कसं शेड्यूल असेल? शेड्यूल असं असायचं की आम्ही सकाळी तर उपाशीपोटी निघायचो आणि मध्ये रस्त्यात आमचा नाश्ता राहायचा. मग जेव्हा आम्ही थांबायचो, जो एक मध्ये टप्पा राहायचा, तिथे नाश्ता जेवण करून मग परत एक अर्धा डिस्टन्स कंप्लीट करायचं आणि मग जिथे आम्ही थांबणार तिथे एक विसावा घेऊन संध्याकाळचं जेवण तिथे राहायचं. आता शेवटचं या ठिकाणी रिंगण होतं, तर त्या संदर्भाने काय सांगाल आणि किती वर्षापासून येता तुम्ही वारी? नाही, माझं फर्स्ट टाईम आहे. मी फर्स्ट टाईम आलेली. आमची वारी 15 वर्षापासून चालू आहे. पहिल्यांदा येत आहे, तर काय अनुभव आहे वारीसोबतचा? अविस्मरणीय म्हणजे माझं एक स्वप्न होतं की मी कधीतरी पाऊलवाटाने माऊलीच्या दर्शनाला जावं, पण एक सांगू शकत नाही शब्दात असा तो सोहळा आहे आणि कोणाला त्रास न होता इतके सारे जण तिथे जाणं हे सोपं नाही आहे, पण होतंय, करतायत लोक. वारीला येण्याचा योग कसा जुळून आला? काहीच नाही, अतिशय मनात आला आणि मी निघाले, बस, बाकी काहीच नाही. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या डॉक्टर आहेत, या वाशिम जिल्ह्यातून आलेले आहेत. अगदी या ठिकाणी फुगडी वगैरे खेळत आणि नामस्मरण जपत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आज वाकरीचं शेवटचं रिंगण या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर.